तर तुम्हाला माहितीच आहे मी आता काय करत असून. मी आता अभ्यास सकाळी सकाळी अभ्यास मी कधीच अभ्यास सकाळचा करत नाही, फक्त एक्झामच्या वेळेस करायला लागतो. बाहेरचा आवाज खूपच येतो. मागून एक पक्षी बोललाच काळी झुलते मेरे बड़ी टेस्टिंग नाही. अभ्यास म्हणलं की लेखन नंतर रात्री तू करायला अभ्यास येणार सकाळी सकाळी घेतला ना लागण 2 वाजता पेपरच आहे. जशी आयुष नाही इन्फॉर्मेशन आहे. आयुष जशी तुझी सायकल लॅम्बोर्गिनी आहे तशी ही माझी गाडी माझ्यासाठी लॅम्बोर्गिनी. आज एक डिसिजन घेतलेला आहे. Oh my god. तो म्हणजे हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एक्सप्लोर विथ आशू. तर तुम्हाला माहितीच आहे मी आता काय करत असून. मी आता अभ्यासच करतोय. कंटाळा आलाय सकाळी सकाळी अभ्यास करून. मी कधीच अभ्यास सकाळचा करत नाही, फक्त एक्झामच्या वेळेस करायला लागतो. बाहेरचा आवाज खूपच येतोय. आमच्या शेजारी शाळा आहे, म्हणजे समोर. शेजारी म्हणजे शेजारी नाहीये. तिथला आवाज येतोय म्हणून आता मी तर त्याला काय करू शकत नाही. आणि पक्षी पण आमची इथे नुसते वरडत असतात. हे मागून एक पक्षी बोललाच. What? तर आज केस धुतल्यामुळे तर माझं काय अवतार झालेला आहे. दीदी सकाळपासून माझ्या केसांना वरडतीये की काय केलेलं आहे ते केसांचं, पण धुतल्यामुळे ती सिल्की झालेत. त्याला मी काहीच करू शकत नाही. हा तिचे हे झालं केस, मी तरी काय करू ना. ते अवतारच होणार तर केसांचं आता. ती कसली ऍड रे? केसांची नाही का? काळे झुलते मेरे बाल केश किंग झालं असं तर जाऊ शकते. तिला स्वयंपाक करायचा आहे. अजून आजोबांना जेवायला द्यायचंय. ती कुठलंच आता ही हेलो फ्रेंड. ये क्या है? आता गेली. आता स्वयंपाक करायला गेली. अभ्यास म्हटलं की लय कंटाळा येतोय मला. दुपारचा असं दुपारनंतर रात्री तो करायला अभ्यास काय नाही. सकाळी सकाळी घेतला ना म्हणजे करायला लागण 2 वाजता पेपरच आहे. अजून 2 दिवसच, फक्त 2 दिवस पेपर राहिल्यात. त्यानंतर फ्री फ्री फ्री. सॅटर्डे संडे कुठं फिरायला जायचं असेल तर मी जाऊन येणार, कारण की पेपर संपल्यात. पेपरचा एन्जॉयमेंट नको का? ये बड़ी अच्छी बात कही आप. रिझल्ट लागला की हायच एन्जॉयमेंटच आहे सगळ्या. दिवाळी पण आहे, दिवाळी दसरा सगळे एकत्र झालेलं आहे. दिवाळी दसरा पण त्या अजून एकदा सेलिब्रेट करून घेणार. A few moments later. कंटाळा आलाय नुसता अभ्यास करून 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 करून. त्यात ही शेजारची ही शाळावाली पोरं नुसतं बडबड बडबड चालली आहे. जाऊ दे, बंदच करतो. बंद. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. कॉलेजला जायची तर वेळ झालेली आहे, पण खूप कंटाळा आलाय कॉलेजला जायचा. पेपरमुळे जायला लागतंय. म्हणजे मला कसं आवडतं कॉलेजला जायला, मित्र भेटतात. पण एक्झामला कसं मित्र त्यांच्या पेपर लिहिण्यात बिझी असतात, म्हणून खूप कंटाळा येतो एक्झामच्या वेळेस. तर चाललं लवकरच. गाडी घेऊनच चाललेलो आहे आज पण. गाडीवरती आता मला एक्झाम संपसपर्यंत मी गाडीवरती जाणार आहे. म्हणजे अजून 2 दिवस मी गाडीवरती जाणार आहे. पप्पांना ये जा करायला, म्हणजे त्यांना आवडतं. म्हणजे त्यांना काय वाटत नाही, पण ते आम्हालाच नको वाटतं की नाही का मला गाडी चालवायला भेटते ना. आता मी लवकर निघलो. खाली ब्लॉग काढायचा होता म्हणून मी खाली लवकर आलो. आता म्हणजे आता मी निघणारच आहे. जशी आयुषला इन्फॉर्मेशन आहे. आयुष जशी तुझी सायकल लॅम्बोर्गिनी आहे तशी ही माझी गाडी माझ्यासाठी लॅम्बोर्गिनी आहे. Oh my god. आम्ही दोघं दुश्मन आहे, पण आता मित्रासारखी बघतोय. म्हणजे दुश्मन म्हणण्यापेक्षा नाही का मित्रांमध्ये भांडणं होतात, ती आमच्यात खूप भांडणं आहेत. पण आम्ही आता खूप चांगले मित्रांसारखी वागू हीच इच्छा. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग की वजह से. कॉलेजमधून येऊन अर्धा तास झाला. अर्धा तासानंतर मी खाली आलो, म्हणजे आवरलं. फ्रेश होण्याचाच अर्धा तास गेला. जेवलं जरासं. मग आत्ता फिरतोय जरा खाली.
जरा मेडिकलमध्ये पण जायचं, मेडिकलमध्ये पण जाऊन येणार आहे. आजचा पेपर पण खूप सोपा गेला. अकाउंट्स पेक्षा इकॉनॉमिक्सचा सोपा गेला पेपर. मला 50/50 भेटतील ह्याची इच्छा आहे. आणि मी 2 प्रश्न सोडून आलेलो आहे आणि ते ऑप्शनचे होते. ऑप्शनच्या ह्याला काही एवढं नाही घ्यायचं, 2 होते आणि ते मी कोणासाठी सोडले असतील माहिती? सगळी पोरं निघून गेली, मीच एकटं लिहित होतो. मग मी लिहिला नाही पेपर, मी सोडून दिला 2 ऑप्शनचे प्रश्न. पण 50/50 पडतील ह्याची गॅरंटी मला आहे. 1 hour later. तर आत्ताच आमचं जेवण झालं होतं आणि मम्मीने मला 7 वाजता फास्ट कार्ड आणायला लावलं होतं, म्हणून मी त्यासाठी कपडे घालायला घेतली. तर मम्मीच विचारते कुठं जायचं आहे, कुठं चाललं आहेस म्हणून. पप्पांनीच मला वरडली, कुठं चाललं आहेस, काय चाललं आहे. मम्मीनेच आणायला लावलं होतं मला फास्ट कार्ड, त्यासाठीच चाललो होतं. जाऊ दे, मी जाऊन येतो पटकीने, कारण की पप्पांचा वरडा खायचा नाही आहे मला. थोडासा वरडा खाल्लेला आहे, किंचित खाल्लेला आहे. तो बॉम्ब फुटायच्या आधी मी परत घरी जाणं गरजेचं आहे मला, त्या बॉम्ब फुटायच्या आधी. मी आता इथं मेडिकलमध्येच गेलो होतो आणि इतकं गरम झालं ना, लय गरम झालेलं आहे. आणि मी आज एक डिसिजन घेतलेला आहे. ओ माय गॉड. तो म्हणजे मी आता संडेचा व्लॉग मी आता मंडेला कंटिन्यू, म्हणजे संडेचा आणि मंडेचा व्लॉग ट्यूजडेला येणार आता हे दोन्ही व्लॉग. कारण की मला जरा उद्या रविवारी म्हणजे दर संडेला मी आता इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज टाकणार आहे. तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजेत का मी व्लॉगच कंटिन्यू करू. तुम्ही जर कमेंट टाकली तर मला पुढं हे होईल की बाबा मी व्लॉग्सच टाकू का इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकू. तर नक्की कमेंट करून सांगा. आता तुमच्या कमेंटची वाट बघतो. आणि तेवढ्यापर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. टिल देन बाय बाय.